सध्या आपण पाहू शकता आज आपण रॅलीमध्ये आहे, याच्याबद्दल आपण काय सांगणार? मी संजय शंकर घाडी, शिवसेना भारतीय जनता पार्टी RPI महायुतीचा उमेदवार म्हणून देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, केंद्रीय गृहमंत्री सन्माननीय अमित शाह, या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रभाई फडणवीस आणि आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमचे लाडके आमदार सन्माननीय प्रकाशदादा सुर्वे यांच्या आशीर्वादाने या प्रभाग क्रमांक 5 मधून उमेदवारी लढवतोय। मी या 2017 ते 2022 या 5 वर्षाच्या काळात नगरसेवक होतो। इथल्या जनतेनं मला 2021 मतांनी निवडून दिलं होतं, मताधिक्याने। आणि त्यानंतर मी या विभागामध्ये खूप कामं केली। ह्या विभागामध्ये आता 90% रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झालेले आहेत। ज्या शिवाजी चौकमध्ये आपण उभे आहोत त्या शिवाजी चौकमध्ये 2 वर्षापूर्वी मी नगरसेवक असताना आपण रस्ता बनवला। आज तिथे पाणी साचत नाही। इकडची शौचालय नवीन बनवले, दुरुस्ती केली। लॉट 11च्या माध्यमातून आपण 5 शौचालय ग्राउंड+1 बनवले। गणेशनगर, श्री नमो वेलफेअर सावरपाडा, संभाजीनगर येथे 2, उर्मिला निवासी ते 3, अशा प्रकारची शौचालयांची समस्या आपण दूर केली। या विभागामध्ये पाण्याचा प्रश्न होऊ नये म्हणून मोठ्या जलवाहिन्या टाकलेल्या आहेत। ह्या विभागामध्ये आदिवासी टेकडी, आमची अष्टविनायक रहिवासी सेवा संघ आहे, साई सदन आहे, गणेश सदन आहे। ह्या भागामधला जो पट्टा आहे गणेश रहिवासी सेवा संघ, इथे पाण्याची समस्या 40 वर्ष प्यायला पाणी नव्हतं। लोक डोक्यावरनं हांडे घेऊन तिकडे जात होते, लांबून आणत होते। तिथे मी नगरसेवक असताना दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती त्यांना पाणी तिथे घरामध्ये नळ दिली आणि आता कायमस्वरूपीची 4 इंचाची लाईन टाकून त्यांना नवीन पंपिंग स्टेशन तिथे आपण बांधून देऊन त्यांची समस्या दूर करतो। या विभागामध्ये उद्यान आहेत, उद्यानामध्ये ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी आपण चांगल्या पद्धतीची सोय केलेली आहे। या विभागामध्ये हनुमान टेकडी असा विभाग आहे, उंच भागावरती, तिथे पाण्याची समस्या आहे। आज तिथे पाण्याची समस्या दूर करण्यासाठी जास्त क्षमतेचा पंप बसवण्याचं काम आणि टाकीची दुरुस्ती करण्याचं काम आपण सुरू केलेलं आहे। माझी त्या ठिकाणी आणखीन एक प्रयत्न राहणार आहे की त्या हनुमान टेकडीला आणखीन एक पंपिंग स्टेशन जागा उपलब्ध झाली तर ते करून देऊन हनुमान टेकडीचा पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी सोडून टाकला जाणार आहे। त्याचबरोबर या मुंबई शहरामध्ये महानगरपालिकेच्या शाळा आहेत, तसेच माझ्या वॉर्डमध्ये अशोकवन महानगरपालिकेची शाळा ग्राउंड+1 आहे, ती तोडून त्या ठिकाणी चांगला FSI घेऊन चांगली शाळा बांधून महानगरपालिकेची एक सुंदर आणि छान इमारत बांधून ती शाळा सुरू करण्याचा माझा मनस आहे। आणि खूप कामं केलीत। अभ्यासिका आहे। या रावळपाड्यामध्ये प्रसूतिगृह महिलांसाठी मॅटर्निटी हॉस्पिटल आपण सुरू केलेलं आहे 2022 साली नगरसेवकाचा कार्यकाळ संपता त्या हॉस्पिटलमध्ये NIC युनिट करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे। या विभागामध्ये कचऱ्याची समस्या तशी मुंबईमध्ये सगळीकडे आहे, ती कचऱ्याची समस्या शून्य करण्यासाठी मी खूप प्रयत्न केले। त्यानंतर कोविड आला, वेगवेगळ्या हाऊसिंग सोसायट्यांमध्ये मी शिबिरं घेतली की कचरा, आपला ओला कचरा, सुका कचरा, घातक कचरा वेगवेगळा करून ओल्या कचऱ्याच्या माध्यमातून आपण खत निर्मिती करायचं प्रशिक्षण मी देत होतो। ती मोहीम मी पुन्हा एकदा सुरू करणार आहे आणि आपला कचरा आपल्याच जागेवरती आपण त्या ठिकाणी त्याचं निर्मूलन करण्याचा प्रयत्न राहणार आहे। आपण आपल्या विभागात फिरत आहे, लोकांसोबत भेटत आहे, त्यांचा काय प्रतिसाद? लोक खूप खुश आहेत, कारण लोकांमधला उमेदवार या ठिकाणी मिळाला आणि या प्रभागातली सगळी आमची मराठी असेल, गुजराती बांधव आहेत, उत्तर भारतीय आहेत, ख्रिश्चन आहेत, मुस्लिम आहेत, ही सगळे माझ्या कपाळावरती पाहत असतात। जागा राहिलेली नाही, एवढं औक्षण करून माझ्या माता भगिनी माझं स्वागत करतायत आणि 100% सांगतात की तुम्हाला आम्ही मतदान करणार। कारण याचं कारण सिंपल आहे की सतत 2007 पासून माझ्या मिसेसनी निवडणूक लढवली, मी 2012ला लढवली, 2 निवडणुका हरलो, परंतु आम्ही या ठिकाणी लोकांची समाजसेवा करायची सोडली नाही। 2017ला मला प्रचंड मताने विजयी केलं लोकांनी आणि भरपूर कामं केली। आज लोकांच्या घराघरामध्ये लोक सांगतात आपने यहाँ पर हमारा लादीकरण करके दिया, आप टॉयलेट बना के दिया, असे सांगणारी लोक आहेत। त्यामुळे घराघरामध्ये खूप चांगला प्रतिसाद आहे। येणाऱ्या 15 तारखेला आपण आपल्या विभागाला काय बोलणार? येणाऱ्या 15 जानेवारी 2026 रोजी 8 वर्षानंतर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होते। मी या प्रभाग क्रमांक 5चा
उमेदवार शिवसेना, भाजपा, RPI महायुतीचा उमेदवार म्हणून मी इथल्या मतदारांना विनंती करतो की आपण मोठ्या प्रमाणामध्ये मतदानासाठी या. आपण आपल्या मतदानाचा हक्क बजावा आणि आपल्याकडे सगळेच उमेदवार येतील. सगळ्या उमेदवारांचं मूल्यमापन करा. कोण तुमच्या संपर्कात आला, कोण तुमच्या सुखदुःखात आलं, कोविडमध्ये कोण आलं, तुमचं पाणी तुमचे त्यावेळेला कोण आलं, तुम्हाला कुत्र्याची समस्या होती त्यावेळेला कोण आलं, तुमच्या शौचालयाची समस्या होती त्यावेळेला कोण आलं. हे सगळ्या समस्या आपण या ठिकाणी लोकांच्या समोर ठेवलेल्या आहेत. त्यामुळे लोकांनी निर्णय घ्यावा आणि काम करणारा उमेदवार म्हणून मला पुन्हा एकदा संधी द्यावी. माझी निशाणी आहे धनुष्यबाण आणि ते चिन्ह आणि माझं नाव या EVM मशीनवरती पहिल्या क्रमांकावरती आहे. आणि म्हणून मतदान करायला तुम्ही जाल त्यावेळेला हा बोटाला तुमच्या शाई लावली जाईल आणि ह्या बोटाने तुम्ही बटन दाबणार आहात. त्यावेळेला लक्षात ठेवायचं की 1 नंबरवरचंच तुम्हाला बटन दाबायचं आहे अशी मी आपल्याला विनंती करतो. निवडून तर 100% येईन. तुमच्या मताचा आदर राखीन आणि गेल्या 5 वर्षात जेवढी कामं केली त्याच्यात दुप्पट काम करेन. मुंबईला विकासाच्या ज्या वेगवान आघाडीने आमचे महायुतीचं सरकार राज्यातलं घेऊन जात आहे केंद्रातलं, त्याच्यामध्ये माझा खारीचा वाटा जरूर असेल अशा प्रकारचे मी आश्वासन आणि वचन तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून देतो. जय महाराष्ट्र. धन्यवाद.